देवती ही बळे धरिला सायासी, देवकी बळे धरिला सायासी, देवती ही बळे धरिला सायासी, देवकी बळे धरिला सायासी, करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातु धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातु धिकारिले जन, स्वय जनार्दन तेचे झाले, स्वय जनार्दन तेचे झाले, तुका म्हणे यासे नचले तातडी, तुका म्हणे आसे नसले तातडी, म्हणे यासे नचले तातडी, तुका म्हणे आसे नसले तातडी, हवे गोडी येईल कळो, अनुभवे जोडी येईल कळो, अनुभवे जोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातु धिकारिले जन, पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातु धिकारिले जन, स्वय जनार्दन तेचे झाले, स्वय जनार्दन तेचे झाले, स्वय जनार्दन तेचे झाले, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, स्वयी जनार्दन तेचे झाले, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, तुमच्या चरणासे, संत चरणासे, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणासे, तुमच्या संत चरणासे, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननिहित पाण्य मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला, कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय, शरदिंदु समाकारे, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते, भजे व्रजेत मंडनम, समस्त पापखंडनम, स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नंदनंदनम, भजे व्रजेत मंडनम, रायगडी मंदिरी
वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवेला लागी सेवक झालो सेवेला लागी सेवक झालो देवतीही बळे धरिला सायासे करो नियाना शौपाधीचा पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मांडतायत विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा चालत असलेला हा आपला भव्य दिव्य सुवर्ण महोत्सव याच्यामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। योगीराज परमपूज्य बालदास महाराज यांच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण सर्व त्यांचा शिष्य परिवार त्यांच्यावरती नितांत श्रद्धा असणारा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। मला आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज इथं एकही गाव जास्त जवळ नाही तरी सुद्धा पहिल्या दिवसाची उपस्थिती तुमची म्हणजे एवढी तुम्ही पहिल्या दिवशी सर्वजण उपस्थित राहिलात त्याच्यावरून कळतं की आपली किती नितांत श्रद्धा या आपल्या साधू संतांवरती आहे। म्हणजे योगीराज परमपूज्य बालदास महाराज यांच्यावरती किती श्रद्धा आहे हे पहिल्यांदा दिसून येतं। म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। या ठिकाणी आल्यानंतर सर्व माझी गुरुबंधू मंडळी उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये ज्यांनी या सर्व गुणवानांचं नियोजन केलं असे आमचे युवा कीर्तनकार मृदंग सम्राट नारायण महाराज आरडे हे या ठिकाणी कालपासून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद। दुसरे माझे जीवलग मित्र संगीत विशारद राम महाराज गरड हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद। दुसरे आमचे गायनाचार्य संगीत विशारद भागवत महाराज खांडेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद। तसेच या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी जे एक गोड रत्न आळंदीतील छान जे आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीची साधना करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सर्व मंडळी आहेतच पण अतिशय गायन क्षेत्रामध्येही चांगलं आणि कीर्तनामध्येही चांगलं आणि ज्ञानेश्वरी पारायणासाठी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जे पारायण करतात असे रवी महाराज आरडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद। तसेच आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज बुरंगे बरोबर आहे बुरंगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद। माझ्यासोबत आलेले आमचे जीवलग मित्र मृदंग सम्राट मृदंग अलंकार दत्ता महाराज मायकर यांचेही खूप खूप धन्यवाद। सर्व परिसरातून आलेला वारकरी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्या सर्व
भगिनीसुद्धा टाळ घेऊन उपस्थित आहेत आणि नुसत्या टाळ घेऊन उपस्थित नाहीत महाराज, त्यांना तालात टाळ वाजवता येतो. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजव. टाळ सर्वांना घ्यावासा वाटतो. तुम्ही सर्व मंडळी इथं बसलेले आहात. माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही सर्वजण उत्तर द्या. मला सांगा, इथं मृदंग कोणाकोणाला वाजवता येतो? 1 2 3 मागं बघू नका, कोणीच हात वरती केला नाही. कोणाकोणाला मृदंग वाजवता येतो? मी सांगू सगळ्यांना मृदंग वाजवता येतो. सगळ्यांना येतो. तुमच्या पुढे ठेवल्यानंतर तुम्ही असा हात तरी त्याच्यावर माराल का नाही? बोला की, माराल का नाही? मग वाजवता सगळ्यांना येतो. पण रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर कोणता बोल वाजवायचा, रूप पाहता म्हटल्यानंतर कोणते बोल वाजवायचे, याच्यासाठी शिक्षणच घ्यावं लागतं. मला वाटतं ह्या माझ्या भगिनींनी काहीतरी कुठंतरी चांगली सेवा केलेली असावी, म्हणून त्यांना तालात टाळ वाजवता येतो महाराज. इकडं सुद्धा आमचे वारकरी मंडळी, बालगोपाळ मंडळी उपस्थित आहेत. आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. ही मुलं कीर्तनकार होतील का नाही मला माहीत नाही. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. ही मुलं कीर्तनकार होतील का नाही मला माहीत नाही. गायनाचार्य होतील का नाही मला सुद्धा माहीत नाही. मृदंगाचार्य होतील का नाही मला माहीत नाही. पण ऐका, ही मुलं माणूस नक्की होतील बघा. माणूस नक्की होतील, म्हणजे माणसासारखं मुलं नक्की राहतील. ती नक्की याचं वारकरी संप्रदायाचं आचरण करतील. म्हणून आपले खूप खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या पवित्र भूमीचं दर्शन झालं. गोड इथं आल्यानंतर ते स्पंदनं जाणवतात. इथं आल्यानंतर असं जाणवतं इथं काहीतरी वेगळी ताकद आहे महाराज, काहीतरी वेगळी ताकद आहे. सारखं माझ्या अंगामध्ये शहारे येतात. आणि तुम्हाला सांगायचं नसतं, पण तुम्हाला सांगतो, आपलेत म्हणून सांगून जातो. ऐका, सकाळी 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी आता इथं येईपर्यंत आमचा प्रवास चालू होता. का? लातूरला सहज आमच्या घरातील एक लग्न निघालं. लग्न करून 300 किलोमीटर आम्ही आळंदीवरून लातूरला गेलो आणि तुमचं 366 किलोमीटर हे गाव दाखवलं. तिथं लग्न झाल्यानंतर लगेच गाडीमध्ये बसलो. सकाळी 5 वाजल्यापासून कशासाठी सांगतोय? आमच्या प्रवासाचं वर्णन मी करत नाही, कशासाठी सांगतोय ऐका. सकाळी 5 वाजल्यापासून तर आत्ता 7 वाजेपर्यंत म्हणजे 650-700 किलोमीटर प्रवास केला. पण आत्ता कीर्तन चालू झालंय आणि असं वाटतंय आम्ही आत्ता गाडीतून उतरलोत आणि अगदी फ्रेश उतरलोत. एवढी ताकद या भूमीची आहे महाराज. तुम्हाला वाटतंय का मी एवढा प्रवास केलाय? वाटतंय तुम्हाला? नाही महाराज, ही तर महाराज विश्रांतीचा ठाव, पायी संताची या भाव. संतांच्या भूमीमध्ये आलं, संतांच्या चरणाजवळ आलं की आपल्याला विश्रांती मिळते. म्हणून या भूमीचं दर्शन ज्यांनी मला घडवून दिलं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. सतत फोन, सतत या कार्यक्रमाची काळजी, किती काळजी. 2-3 महिन्यापूर्वी तारीख घेतली, 15 दिवसांनी लगेच फोन, महाराज तारीख लक्षात आहे ना? म्हटलं अहो आहे ना. एकदा तारीख लिहिली की संपला विषय. परत महिन्याने फोन, महाराज तारीख लक्षात आहे ना? अहो म्हटलं काळजी करू नका महाराज. गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी यांच्यासोबत तुमचं बोलणं झालं ना, म्हणून इतकी कार्यक्रमाची काळजी. देहाने जरी मुंबईला राहत असली, पण शरीराने जरी मुंबईला राहत असली तरीसुद्धा देहाने ही मंडळी इथं आहेत. त्याच्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं असे आमचे सीताराम भाऊ पाटील, सदाशिव भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड असे दोन्हीही चोपदार असतील. सर्व मुंबईकर आमचे मुंबईवरूनच आलात ना, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांनी आता शांत कीर्तन ऐकायचं. इतकं छान वातावरण, एवढी छान माय सिस्टीम. सर्व गायनाचार्य मंडळी ही गायनाचार्य मंडळी नाहीत, ही गुरुजी मंडळी आहेत. म्हणजे आळंदीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना
आळंदीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना आमच्या रवींद्र महाराज बुरंगे यांच्याकडे आलात तर भरपूर विद्यार्थी त्यांच्याकडे मृदंग शिकतात. हे गायनाचार्य मंडळी यांच्याकडे सुद्धा अनेक विद्यार्थी आळंदीमध्ये शिकतात. म्हणजे या ठिकाणी आमच्या पाटील भाऊंनी गुरुजी मंडळी बोलवली आहेत. म्हणून मला वाटतंय कीर्तन कमीत कमी 2-2.5 तास झोपले काय तुम्ही? किती? 2-2.5 तास करू द्या की महाराज. एवढी छान भूमी. ऐका, चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर 3 गोष्टी सहज मिळतात महाराज. 3 गोष्टी सहज मिळतात. पहिली गोष्ट, आपण जर चांगल्या माणसाची संगती करत असाल, मुंबईवरून अनेक कोणत्या भागातून आपण या ठिकाणी येतात, त्याचं कारण एक आहे. काय कारण आहे? त्याचं कारण आहे चांगल्या माणसाची संगती केली, चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये आलं, साधू संतांच्या संगतीमध्ये आलं की काय होतं? 3 गोष्टी सहज मिळतात महाराज. किती गोष्टी? 3 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं, आळंदीला पंढरपूरला चांगल्या माणसासोबत गेलात, तुम्ही चांगल्या माणसासोबत वारीला गेलात तर सगळ्यात महत्त्वाचं राहायला चांगलं मिळतं महाराज. किती छान आहे बघा ना, किती छान अंथरलं, इथं बसायला किती छान टाकलंय. लाईट आहेत महाराज. जरी आपल्या गावात लाईट नसेल पण इथं प्रत्येक माणूस स्पष्ट दिसेल अशी लाईट आहे. म्हणजे राहायला चांगलं मिळतं चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर खायला चांगलं मिळतं. पंगत असन ना शेवटी, आहे ना, खायला चांगलं मिळतं चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर. पण ऐका, याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, अहो चांगल्या माणसासोबत गेल्यानंतर खायला चांगलं मिळतं, राहायला चांगलं मिळतं, पण सगळ्यात महत्त्वाचं, अहो राहायला कधीही चांगलं मिळेल, खायला कधीही चांगलं मिळेल, पण अशा भूमीमध्ये आल्यानंतर, अशा कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला ऐकायला चांगलं मिळतं महाराज. गोड 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 कीर्तनकार तुम्हाला आता इथून पुढे ऐकायला मिळणार आहेत. कसे कीर्तनकार? मला वाटतंय तुमच्या सर्व ट्रस्ट मंडळींनी असे कीर्तनकार घेतलेत, असे कीर्तनकार घेतलेत, असे वेचून घेतलेत महाराज. वेचून म्हणजे नुसते विनोद करणारे नाही, त्याच्यामध्ये नुसता कीर्तनाचा व्यापार करणारे कीर्तनकार याच्यामध्ये नाहीत. इतके गोड कीर्तनकार आहेत. शेवटचं कीर्तन आमच्या वारकरी संप्रदायातील एक सद्गुरू जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेतील गुरुजी या ठिकाणी शेवटच्या दिवशी येणार आहेत. पुन्हा आमच्या नाथबाबांचे वंशज योगीराज महाराज या ठिकाणी येणार आहेत. किती पुण्य आहे तुमचं महाराज. त्याचं कारण आहे की आपण खूप पुण्यवान मंडळी आहात. चांगल्या माणसाची संगती केल्यामुळं आपलं सगळं चांगलं चाललंय महाराज. म्हणून सगळ्यांच्याच चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल 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 देवती बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे. खरं तर मी नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी हा अभंग घेणार होतो, पण नंतर म्हटलं नाही, देवते संत हा घेऊ. पण नंतर म्हटलं नको. यांनी वर्णन केलं या भूमीचं. म्हटलं आपण देवतीही बळे धरिला सायास. इथला देव आणण्यासाठी आपल्या किती योगीराज महाराजांनी किती प्रयास केले, याच्यासाठी हा अभंग निवडलाय. ऐका. देवतीही बळे धरिला सायासे. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे. साधू संतांनी देव कसा धरिला, देव धरण्यासाठी किती सायास केले, कशाचा त्याग केला, याचं चिंतन म्हणतायत. ऐका. मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं, प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी धरून बसलाय महाराज, काही ना काहीतरी पकडून बसलाय, कशाच्या तरी मागं लागलाय प्रत्येक व्यक्ती. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या,
तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या, आणि ऐका, तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या. प्रत्येक व्यक्ती कशाना कशाचे तरी पाठीमागं लागलाय. माझ्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, याचाच प्रत्येक जण विचार करतोय. आजच्या चिंतनात आपल्याला दोघा जणांची धरपकड बघायची आहे. एक साधू संतांनी केलेली धरपकड, आणि दुसरी गोष्ट आपण सर्वसामान्य माणसांनी केलेली धरपकड. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि आपण सर्वसामान्य माणसांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं, याचं चिंतन सांगणारे ऐका. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी धरल्या महाराज. किती गोष्टी धरल्या? 3 गोष्टी धरल्या. चांगलं झालं त्यांचं, कल्याण झालं त्यांचं महाराज. पण ऐका, आपण सर्वसामान्य माणसाने 3 गोष्टी धरल्या, वाटोळं झालं आपलं. ज्यांनी ज्यांनी या 3 गोष्टी धरल्या, याच्या अगोदरही कधी त्यांचं चांगलं झालं नाही, आताही त्यांचं चांगलं होत नाही, आणि इथून पुढंही कधी त्यांचं चांगलं होणार नाही. अशा नकोशा आपण किती गोष्टी धरल्यात? 3 गोष्टी धरल्यात. कोणाचंच चांगलं झालं नाही, झालं तर वाटोळं झालं महाराज. कोणाचंच कल्याण झालं नाही, झाली तर भिवंडी झाली महाराज. पण कल्याण कोणाचं झालं नाही. तुम्ही म्हणत असाल महाराज कोणत्या गोष्टीमुळे आमचं वाटोळं झालं, तुम्ही म्हणत असाल सांगा तर सांगतो. सांगू का? हा माता मौल्यांनो, म्हणजे आपलं वाटोळं कशानं होतं हे अजून माहीतच नाही का आपल्याला? हा माहीतच नाही का? ऐका, 3 गोष्टी महत्त्वाच्या आपण धरल्यात. नेणत्या माणसाचं जाऊ द्या, जाणत्या माणसाने सुद्धा त्या 3 गोष्टी धरल्यात. साधू संतांनी धरल्यात, चांगलं झालं त्यांचं, कल्याण झालं त्यांचं. पण आपण अशा काही गोष्टी धरल्यात, वाटोळं झालं. पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने अहंकार धरलाय महाराज. काय धरलाय? अहंकार धरलाय. दुसरी गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसांनी वासना धरली. आणि तिसरी गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसांनी नको ती संगती धरली. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पहिली गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसाने अहंकार धरलाय महाराज. माणसं एवढे अहंकारी झालेत, माणसं एवढे ताठ झालेत. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. माणसं एवढे अहंकारी झालेत, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. माणसाला बोलायला तयार नाहीत. नवल नाही महाराज. ऐका, याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, माणसं घरातील वडीलधाऱ्या माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. एवढे माणसं अहंकारी झालेत, एवढे माणसं ताठ झालेत. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. नवल नाही. घरातील वडीलधाऱ्या माणसाला बोलायला तयार नाहीत. नवल नाही. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, माणसं देवाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा तयार नाहीत. एवढे माणसं अहंकारी झालेत, एवढे माणसं ताठ झालेत, देवाच्या दर्शनाला सुद्धा यायला तयार नाहीत. मग ज्ञानोबराय म्हणतात, माणसं खांबाप्रमाणे ताठ झालेत. कशाप्रमाणे? नुसत्या खांबाप्रमाणे नाही. ज्ञानोबराय म्हणतात, माणसं लोखंडाच्या खांबाप्रमाणे अहंकारी झालेत, ताठ झालेत. नुसत्या लोखंडाच्या खांबाप्रमाणे नाही. ते ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माणसं आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे अहंकारी झालेत. मग लवो नेनती कैसे, आटीवा लोहाचे खांब जैसे, का उधवले आकाशे शिळा राशी. ज्ञानोबराय म्हणतात, माणसं आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठ झालेत. पण याच्याही पेक्षा पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात की माणसं किती अहंकारी झालेत, किती ताठ झालेत. ऐका ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, माणसं लाटण्याप्रमाणे ताठ झालेत. लाटणं आपल्या इकडे काय म्हणतात त्याला? झोपल्या काय तुम्ही? काय म्हणतात आपल्या इकडं? आमच्या इकडं बेलणं म्हणतात त्याला. तुमच्या इकडं लाटणंच ना, का वेगळं काय अजून? हा, लाटणंच म्हणतात ना. ज्ञानोबराय म्हणतात, माणसं लाटण्याप्रमाणे ताठ झालीत. का लाटणे ऐसा नलवे,
पाथरू जेवी न द्रवे गुणियासी नागवे फोडसे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात माणसं खांबाप्रमाणे, लोखंडाच्या आटीव खांबाप्रमाणे. मग मला सांगा, ज्ञानोबराय खांबापेक्षा लाटण्याचा दृष्टांत परत का देतात? त्याचं उत्तर आहे, लोखंड माणसांनी वाकवलं महाराज, लोखंडाच्या पहारी माणसांनी वाकवल्या, पण ऐका, लाटणं माणसाला वाकवता आलं नाही. त्याचं कारण आहे, लाटणं दोन्हीकडून बारीक असतं, निमुळतं असतं, लहान असतं, आणि जिथं वाकायचं ना तिथं असं झाड असतं. तसे काही काही माणसं इथं आल्यानंतर सेवा करणार नाहीत, इथं आल्यानंतर चांगलं काम करणाऱ्या माणसाला चांगलं काम करू देणार नाहीत, इथं आल्यानंतर आपली सेवावृत्ती दाखवणार नाहीत, पण दुसऱ्याला अडवल्याशिवाय राहणार नाहीत. आपला अहंकार दाखवतात. कशाप्रमाणे? लाटण्याप्रमाणे. पण ऐका, ज्यांनी ज्यांनी अहंकार धरलाय या भूमीमध्ये, ज्यांनी ज्यांनी अहंकार धरलाय, जगद्गुरु तुकोबराय परिणाम सांगतायत. ऐका, शिकल्या बोलाचा धरशीलता, शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. दासी वाटा यमपंथी, धरी दासी वाटा यमपंथी. धरी दासी वाटा यमपंथी. धरी दासी वाटा यमपंथी. शिकल्या बोलाचा जरी धरसी ताटा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताटा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. दासी वाटा यमपंथी. कधी दासी वाटा यमपंथी. तरी जासी वाटा यमपंथी. तरी जासी वाटा यमपंथी. परिणाम ऐका, अहंकार धरलाय, ताठा धरलाय, तेनी जासी वाटा यमपंथे. आपल्याला एकच वाट, ती म्हणजे यमपंथाची वाट. विठ्ठल ऐका, पहिली गोष्ट आपण धरली, वाटोळं झालं महाराज, अहंकार धरला, वाटोळं झालं. आणि दुसरी गोष्ट, आपण सर्वसामान्य माणसांनी वासना धरली महाराज. चांगल्या चांगल्या माणसांनी वासना धरली आणि त्यांचं वाटोळं झालं. कोणी कोणी वासना धरली ऐका, वासनेच्या संगे नको जाऊ मना. कोणी कोणी धरली, पहा त्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मग मला सांगा, जिथं इंद्र चंद्र नारदासारखे नाडले, तिथं आपल्यासारख्या उंदराची काय कथा आहे? तुका म्हणे, देवा वासनेच्या अटे केली तळपटे बहुतांची. बघा, आपण किती वासना धरून परमार्थ करतो, किती वासना धरून भजन करतो. मला सांगा, आपल्याकडे नारळ किती रुपयाचं आहे? नारळ बोला की. अहो 50 रुपयाला धरा GST पकडून. 50 रुपये नारळ. ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो त्यावेळेस आपण 50 रुपयाचं नारळ घेतो देवाला फोडण्यासाठी. ऐका, याच्याही पेक्षा पुढं ऐका, 50 रुपयाचा प्रसाद घेतो देवासाठी. ऐका, मिळून किती रुपयाचं झालं? 100 रुपयाचा प्रसाद, 100 रुपयाचा नारळ. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी 100 रुपयामध्ये घेतो. आणि ज्या वेळेस देवासमोर जातो ना, किती वासना धरून परमार्थ करतो. ऐका, देवासमोर जातो, नारळ फोडतो, प्रसाद वाहतो आणि देवा देवा माझं चांगलं होऊ दे, माझं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये. ऐका, एवढ्यावर माणसं थांबायला तयार नाहीत. ह्याच्याही पेक्षा पुढं जाऊन पाऊल टाकतात, वासना धरून किती परमार्थ करतात. ऐका, देवा माझं चांगलं होऊ दे, याच्याही पेक्षा पुढं जातात, देवा माझ्या लेकरांचं चांगलं
किती रुपयामध्ये? 100 रुपयामध्ये. अजून सुद्धा माणसं थांबायला तयार नाहीत. याच्याही पेक्षा माणसं पुढं जातात. याच्याही पेक्षा देवा माझं चांगलं होऊ दे, माझ्या लेकरांचं चांगलं होऊ दे, माझ्या लेकरांच्या लेकराचं चांगलं होऊ दे. किती रुपयामध्ये? एवढे तर बिनलाजीत महाराज जातो. 100 रुपयामध्ये आपण किती देवाकडून अपेक्षा करतो? ऐका, जर आपण वासना धरून परमार्थ करत असाल, वासना धरून मंदिरामध्ये जात असाल, वासना धरून तर आपण भजन नाही केलं, आपण परमार्थ नाही केला, आपण त्या देवावरती शीन करून ठेवला. शीन. वासना धरी ती कृष्णा विन काही, वासना धरी तृष्णा विन काही, वासना धरी कृष्णा विन काही, वासना धरी तृष्णा विन काही. शीन केला तिही साधनाचा, शीन केला तिही साधनाचा, शीन केला साधनाचा, शीन केला साधनाचा. जगद्गुरु तुकोबर आहे, परिणाम सांगतायत. आपण जर वासना धरून परमार्थ करत असाल, ऐका, वासना धरी ती कृष्णा विन काही, सीन केला तिही साधनांचा. आपण वासना धरून परमार्थ करतो, परमार्थ नाही केला, त्या देवावरती शीन करून ठेवलाय. शीन. नेणत्या माणसाचं जाऊ द्या महाराज, पण जाणती माणसं सुद्धा वासना धरून परमार्थ करतात. जाणती माणसं सुद्धा. आमच्यासोबत आमच्या वांगी संस्थांची दिंडी आहे रथापुढं 25 क्रमांकाची. ज्या वेळेस तुम्ही जगद्गुरु तुकोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये आलात ना, तर रथासमोर 25 क्रमांकाची दिंडी आहे. किती माणसं वासना धरून परमार्थ करतात ऐका. याचा दादा ट्रबल कमी कर. ए बाळा, याचा ट्रबल कमी कर. ट्रबल कडक झाले ते. हा, वासना धरून किती माणसं परमार्थ करतात. आमच्यासोबत आमच्या 25 क्रमांक दिंडीसोबत एक माणूस 4 वर्ष दिंडीमध्ये चालायचा. इतक्या श्रद्धेने, इतक्या निष्ठेने दिंडीमध्ये चालायचा. ऐका, किती निष्ठा, किती श्रद्धा. रोज असं भजन करायचं, असं वाटायचं या माणसाकडे बघून आपण परमार्थ केला पाहिजे, या माणसाकडे बघून आपण भजन करायचं. अहो, एक दिवस तर असं ऊन पडलं होतं, चप्पल घालून सुद्धा खालून गरम वाफा लागायची. पण त्या माणसाने चप्पल नाही घातली महाराज, सारखं भजन करायचा. श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव, श्री ज्ञानदेव. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. 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 निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई आई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सोपान काका मुक्ताबाई. गोड 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 भजन करायचा, इतकं गोड भजन करायचा. आणि तुम्हाला एक सांगू, आपण ज्या माणसासोबत राहतो ना, ती माणसं त्यांची देवावर किती श्रद्धा आहे, कशी भक्ती करतात, हे एकदा तपासून पाहायचं गाड्या. कारण आपल्याला एवढं वाईट ऐकायची सवय लागली. आपल्याला बरं वाटेल असा आपण परमार्थ करतो, देवाला बरं वाटेल असा आपण करत नाही. मला सांगा, तुम्ही सर्व जुनी जाणती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. वाकून टाक सडाग राधे, वाकून टाक सडा.
ऐकलंय का नाही तुम्ही? हा, ऐकलंय ना तुम्ही जुन्या माणसांनी. याच्याही पेक्षा पुढं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. याच्याही पेक्षा पुढं राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून, सार गोकुळ फिरून. ऐकलंय का नाही? याच्याही पेक्षा पुढं ऐका. राधा रंगाने दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे, तिच्या वेणीला गोंडे. बोला की, तिच्या वेणीला गोंडे. त्याला म्हणा तुझ्या बायकोला लाव की. अहो कशासाठी सांगतोय? राधा राधा म्हटल्यानंतर शुकाचार्यांना 6 महिने समाधी लागायची. आणि आपण त्या राधेला गोंडे काय लावतोय, सडा काय टाकायला लावतोय, फिरायला नेतोय, आपल्याला बरं वाटेल असा आपण परमार्थ करतोय, वासना धरून परमार्थ करतोय. विचारलं बाबाला, किती छान भजन करताय बाबा तुम्ही, किती सुंदर भजन करताय बाबा तुम्ही, कशासाठी करताय? सांगा बाबा, कशासाठी भजन चाललंय तुमचं? बाबा काय कारण आहे? काही नाही महाराज, अहो 4 वर्ष झालं तुम्हाला पाहतोय, याच्या अगोदर कधी पाहिलं नाही बाबा. कशासाठी चाललंय? काही नाही महाराज. बोलता 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 बाबा बोलले आणि बाबांनी सांगितलं काही नाही महाराज. आणि त्यांचं उत्तर ऐकून एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं. काही नाही महाराज म्हणजे? अहो काही नाही, ब्राह्मणाने सांगितले 4-5 वर्ष वारी करा, मग तुम्हाला नातू झाल्याशिवाय राहणार नाही. आपला परमार्थ नातवासाठी चाललाय, आपलं भजन आपल्या व्यवहारिक कामासाठी चाललंय. ऐका, आपण जर वासना धरून परमार्थ करत असाल तर सिन केला तीही साधनांचा, वासना धरून परमार्थ केला, परमार्थ नाही शीन केला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिसरी गोष्ट, नको ती संगती धरली. ज्ञानोबराय म्हणतात, तरी धरावा ऐसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. अशा माणसाच्या संगतीमध्ये बसायचं, अशा माणसाच्या संगतीमध्ये उठायचं, जेणेकरून आपला सत्वगुण वाढीला लागला पाहिजे. पतन उद्धार संगाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. वाईटाची संगती करतो, वाईट होतं महाराज. तिन्ही गोष्टी आपण चुकीच्या करतो. आता ऐका, साधू संतांनी काय धरलं? साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या. पहिली गोष्ट, साधू संतांनी आपलं अंतकरण आवरून धरलं महाराज, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. आणि तिसरी गोष्ट, साधू संतांनी देव धरला महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे. देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे, देवती बळे धरिला सायासे. करुणिया नाश उपाधीचा, 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 करुणिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, पूर्व पक्षी धातू धिकारिले जन. देवती ही बळी,
जोरात वाजवा की जरा. पहिल्या दिवशीच आपल्याला गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, बालुशाही खायला मिळाली की नाही? हा, गोड गोड. देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या. पहिली गोष्ट, साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं. महाराज किती आवरून धरलं? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. किती आवरून धरलं? इकडं लक्ष द्या. किती आवरून धरलं? तुम्हाला बैलगाडी माहिती का? बैलगाडी, बैलगाडी माहिती ना? आता माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे. आपल्याला सगळ्यांना बैलगाडी माहिती. आता माझ्याकडे लक्ष द्या. बोलायचं नाही बरं तुम्ही, बोलायचं नाही. आता माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी, बोलायचं नाही कोणी, माझ्याकडे लक्ष द्या. बैलगाडी आपल्याला माहिती. ऐका, इथून पुढचं चिंतन खूप महत्त्वाचं आहे. आपण योगीराज परमपूज्य बालदास महाराजांचं चरित्र कसं आहे ना, साधू संतांचं जीवन कसं असतं ना, याच्यावरती थोडंसं बोलणार आहोत. ऐका, किती साधू संतांनी आपलं अंतकरण आवरून धरलं. बैलगाडी आपल्याला माहिती. बैल जर उधळले, गाडी जर पळायला लागली की आपण काय करतो? काय करतो? कासरा ओढून धरतो. त्यांना जे दोरी बांधलेली ती दोरी ओढून धरतो. ऐका, साधू संतांनी आपलं अंतकरण असं आवरून धरले महाराज. परिणाम काय झाला? अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम ऐका. तीर्थासी तीर्थ झाला तोचे, मोक्षतेने दर्शने. तीर्थ सुद्धा त्यांचं दर्शन घेतात, पवित्र होतात. कशाचा परिणाम? अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम. आता आपलं सांगतो. मला सांगा मुलांनो, मला सांगा, सगळ्यांनी सांगायचं. आपल्याला जर रस्त्याला 10 रुपये पडलेले दिसले की आपण काय करतो? बोला की, बोला की ग, काय करतो? तुम्ही काय करणार? बरं 500 रुपये, 10 रुपयाला एवढं काय महत्त्व राहिलं नाही आता, आहे की नाही? मला वाटलं चाललंय आपलं गोळ्या बिस्किटावर. 500 रुपये जर आपल्याला रस्त्याला पडल्यानं दिसले, पाटील भाऊ, जर दिसले की तुम्ही काय कराल मुलांनो? हा, उचलून घ्याल की नाही? आपले नसताना सुद्धा, आपले नाहीत ना ते, उचलायचे कशाला? पण इकडं कोणीच दिसत नाही. कोणाची नोट आहे, कोणाची नोट आहे, घेतली आणि घातली खिशात. इतका आपला परमार्थ आहे महाराज. पण ऐका, साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं. परिणाम काय झाला? तीर्थ सुद्धा त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तीर्थासी तीर्थ झाला तोचेक, मोक्षतेने दर्शने. म्हणून तर महाराज एवढा उत्सव आहे त्यांचा, सुवर्ण महोत्सव आजही त्यांचा आपण साजरा करतोय. त्याचं कारण आहे अंतकरण आवरून धरले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ऐका, अंतकरण आवरून धरलं. आता ऐका, अजून काय केलं या मंडळींनी? अजून काय केलं? साधू संतांनी साधू संतांची वचनं धरली महाराज. कशी वचनं धरली? ऐका, प्रमाण, गोड प्रमाणे आणि गोड चाले. सर्वांनी लक्ष द्यायची. वारकरी चाले. आपण साधू संत मंडळींची वचनं कशी धरली पाहिजेत, त्यांच्या वचनाने कसं गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायातील वारकरी चाले. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय आणि सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. ज्यांना म्हणता येईल, खाली बसलेले सर्व वारकरी, उभा राहिलेले सर्व वारकरी, साधू संतांनी साधू संतांची वचनं कशी धरली ऐका. पुढे गेले त्यांचा, हो पुढे गेले त्यांचा, वा 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 शोधित मार्ग. पुढे गेले त्याचा, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. गेले त्याचा, पुढे गेले त्यांचा, वा वा टाळ 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 टाळ. वा 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 वा, कसं गेलं पाहिजे आपण साधू संत
कशी गेली प्रमाण सांगून जातं आणि चाल सांगून जाते भाऊ, चाल सांगून जाते. इथं आल्यानंतर घाई करायची नाही. इथं आल्यानंतर दर्शन घेतलं की लगेच फळाची अपेक्षा करायची नाही. मग पुढे गेले त्यांचा इतका छान महोत्सव या ट्रस्ट मंडळींनी केले. समजून घ्यायचं कशासाठी कीर्तन ठेवलंय, कशासाठी ही गोड गोड गुणवान मंडळी इथं घेऊन आलेत. हे मृदंगाचार्य रोज आल्यानंतर कळून घ्यायचं कसा मृदंग वाजवतात, कसं गायन करतात. पुढे गेले त्यांचा. एकदा का आपल्याला चांगलं कळायला लागलं, पुढे गेले त्यांचा पंचम गाठायचा, मग एखादा अभंग पाठ करायचा, हरिपाठ पाठ करायचा, अभंग म्हणण्याचा प्रयत्न करायचा आणि अजून चांगलं कळायला लागलं की षड्ज गाठायचा. शोधित मार्ग षड्ज गाठायचा म्हणजे काय करायचा, फेटा बांधायचा आणि कीर्तन करायचं. मग कशाला थांबायचं आहे का नाही. युट्यूबला तर भरपूर कीर्तन आहेत. पाठ करत राहायचं महाराज, चाली पाठ करायच्या, सगळं छान भजन करायचं. याच्याही पेक्षा पुढं ऐका, एकट्याने भजन करायचं नाही, एकट्याने कीर्तनाला यायचं नाही. ऐका माता भगिनी, काय करायचं, गल्लीमध्ये उभा राहायचं. इतका छान सुवर्ण महोत्सव. काय करायचं, गल्लीमध्ये चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही वंदू चरण रज. गल्लीमध्ये उभा राहायचा, आरोळी ठोकायची, सगळ्यांना आवाज द्यायचा, चला कीर्तनाला. इतका छान महोत्सव आहे. एकट्याने यायचं नाही, स्वतः परमार्थ करायचा आणि इतरांकडून सुद्धा परमार्थ करून घ्यायचा. साधू संतांनी आदर्श मांडलं, साधू संतांना वचनं धरली. साधू संतांना अजून एक प्रमाण सांगतो, ऐका. शरण शरण जी हनुमंता, तुझं आलो रामदूता, हो तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता, चाल अशी महाराज चांगल्या गायकाच्या झोपेत दगड टाकल्यासारखं. मूळ स्वर मध्यम षड्ज, षड्ज मध्यम मूळ स्वर. शरण शरण जी हानू. माझ्याकडून तुम्हाला 1-1 रुपये बक्षीस आहे महाराज. अहो चांदीचा रुपये येतो. 1-1. आता चांदी काय किलो आहे, सोनं काय किलो आहे. किलोवर नाही महाराज, तोळ्यावर बोला, आहे की नाही. आणि महाराज गोड मंडळीत, खरंच गोड. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सर्वांनी. हो, शरण शरण जी हनुमंता. ऐका, कीर्तनाला आल्यानंतर आपल्याला बरं वाटेल असं कीर्तन नाही ऐकायचं, आपलं बरं होईल असं कीर्तन ऐकायचं. साधू संतांनी एवढा प्रयास केला बघा ना, किती 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 साधना केली, तेव्हा कुठं एवढं छान मंदिर, किती गोड पांडुरंगाची मूर्ती आहे, असं वाटलं बघत राहावं. किती गोड विठ्ठल रुक्मिणीची मंदिर आहे, किती गोड. मला वाटतंय दुसरं कृष्णाची मूर्ती ना, किती गोड बघा ना, असं वाटतंय आपल्यासोबत बोलतायत ते. हे तर असतं महाराज. हो, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पभरी. या सुखा कारणे देव वेडावला ओ, वैकुंठ
विठ सोडोनी संत सदनी राहिला. स्वतः भगवान परमात्म्याला आणल्याले साधू संतांची वचन धरली. परिणाम काय झाला? वचन धरण्याचा परिणाम ऐका. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोड की जरजार. स्वतः भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी आला. कशाचा परिणाम? साधू संतांची वचन धरण्याचा परिणाम. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिसरी गोष्ट, देव धरला महाराज. देव तिही बळे धरीला सायासे. देव धरला. आता लक्ष द्या, कोल्हापूरकड मंडळी, आपला जिल्हा कोल्हापूर आहे. देव कसा धरला? देव तिही बळे. जगद्गुरु तुकोबराय कोल्हापूरला आली, मल्लगिरी केली, पहिलवानकी केली आणि त्या रणांगणामध्ये त्या देवाला धरलं. बरोबर आहे? हा, असा धरला का? कोल्हापूरला निरस दूध प्यायला आले का? हा, आपल्या इकडे निरसच म्हणतात का ताजं म्हणतात? निरस आपल्या इकडे म्हणतात आहे की नाही? तुमच्या इकडे काय म्हणतात? ताजं ताजं दूध प्यायला. असं नाही महाराज. कसं धरलं जगद्गुरु तुकोबरायनी त्या देवाला? ऐका. गिरीधर लाल तो भाव का भुका, गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तुका, गिरीधर लाल तो भाव का भुका, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची रा, देव सोयरा सोयरा दिनाचा. त्या देवाला भावाचे बळाने धरलं. ऐका. शबरी माता चालत चालत अयोध्येला राम प्रभूच्या दर्शनाला गेली. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा, पाठीमागचे झोपले काय? हा, अहो शबरी माता अयोध्येला गेली नाही. मग अयोध्येचा राम शबरीकडे आला. कशाचा परिणाम आहे? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराय भी तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. सर्वांनी भजन करायचं. सर्वांनी वरती हात घ्या. सर्व पुरुष मंडळी, बाहेर उभा राहिलेली सर्व मंडळी, वरती हात वरती हात वरती हात. जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. वा 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 वा. ओ श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय
जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि अजून एक सांगू, आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जागेत तुम्ही सगळे मला सांगा, आपल्याला देव पाहिजे का देवाची कृपा पाहिजे? देवाची, हा बोला की. झोपले काय तुम्ही? काय पाहिजे आपल्याला? बरं, मग 2-3 वाजेपर्यंत कीर्तन हा चालतंय का? बघा बरं ट्रस्ट मंडळी 2-3 मी काय करायला तयार आहे महाराज. देवत ही बळे याच्यावरच चाललंय अजून. धरीला सायासे, पूर्व पक्षी, धातू, जनन खूप आहे अजून. ऐका, आपल्याला देव नाही पाहिजे, मग देवाची कृपा पाहिजे. देव नाही पाहिजे आपल्याला, देवाची कृपा पाहिजे. ऐका, एखादी कृपा आपण त्या देवाकडून घेऊया. एखादी कृपा होईल, जी इच्छा पाहिजे ती होईल, ती कृपा होईल. पण तो देवच आपला केला ना की सगळ्या कृपा होतील ना महाराज. देव सखा जरी आणि जगावघे कृपा करी, सगळ्या कृपा होतील. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? बोला की सगळे. ज्यांचे लग्न झाले तेच बोला, आहे की नाही? पाटील भाऊ झालंय का? नाही झालं ना? झालं असं नाही ना तुमचं? त्यांचं झालं असेल ना मला. तुमचं झालंय का? झालंय बोप, राहिले वाटतंय. ज्यांचं झालंय त्यांनीच एकदा जोरात उत्तर द्या. आपण पुढे जाऊ. आपल्याला देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? देवाच्या दारात बरं वाटतं का? मग देवाच्या दारात जर आपल्याला बरं वाटत असेल तर 2-3 वाजेपर्यंत कीर्तन आता मी चालू ठेवतो. पण ऐका, जिथं आपल्याला बरं वाटतं तिथंच आपण थांबायचं. आणि जिथं बरं वाटत नाही ते काळं तोंड बघायला जायचंच कशाला? अहो दाराचं म्हणतोय मी. उघडल्या लोकांच्या लेकरांना नाव ठेवू जाऊ नका. हा, आपण इथं जास्त वेळ बसू शकत नाही. पण एक ऐका, काय जे शबरी मातेने केले ना तसं करा. काय करा? आपण देवाच्या दारात जास्त वेळ बसू शकत नाही, पण एक काम करा. आपण आपल्या घराच्या दारालाच देवाचं दार बनवायचं. इतकं गोड गोड, इतकं गोड 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 भजन करायचं महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए. इतकं चांगलं कर्म करायचं. आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. तो भगवान आपल्याकडे आला पाहिजे. इतकं चांगलं करायचं म्हणजे तो देव बळाने धरला. देव तिही बळे धरीला सायासे. सायास करावे लागतात. चांगलं काम करायचं म्हटलं की सायास करावेच लागतात. विठ्ठल विठ्ठला 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 आता ज्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा चाललाय ना, त्या ज्ञानोबरायने किती सायास केले महाराज, किती सायास केले. आपण सांगितलं मला आल्यानंतर. आपले योगीराज परमपूज्य बालदास महाराजांनी किती सायास केले त्या देवाला आणण्यासाठी, तुम्हाला परमार्थाला लावण्यासाठी किती सायास केले, किती सायास केले. यांनी सांगितलं 4 विळ्याचं गवत कापायचे. एवढं गवत कापून गाईला टाकायचं आणि तुम्हाला परमार्थाला लावायचं. अजून एक वाक्य सांगू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला चांगलं भजन येतं लय सांगू नका, तुम्हाला देव मिळाला सांगू नका, आम्हाला जास्त बोलू नका. मग जगद्गुरु तुकोबरायचा हा घरी गेल्यानंतर अभंग बघा. बालदास महाराजांनी जे केलं ना
जगद्गुरु तुकोबरायांनी कसं समाधान केले प्रत्येक संतांचं बघा. तुम्हाला देव मिळाला, तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्हाला मुक्ती मिळाली, लय नाक उचलून बोलू नका. मग आप तरे त्या की कौन बराई और नकू भलो नाम धराई. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही तरलात, तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्हाला देव मिळाला, लय नाक उचलून बोलू नका. मग इतरांना भजनाला लावलं का, इतरांना नामचिंतनाला लावलं का. घरी गेल्यानंतर हा अभंग बघा हिंदीतील, त्याच्यामध्ये असं सांगितलंय, अहो पृथ्वी अनंत जीवाचे भार सहन करते. कोणासाठी? इतरांसाठीच ना. गाय दूध देते, कोणासाठी? इतरांसाठी. वृक्ष फळ देतात, कोणासाठी? इतरांसाठी. पाऊस पडतो, कोणासाठी? इतरांसाठी. तसं तुम्हाला चांगलं भजन येतं, तुम्हाला देव मिळाला, इतरांना द्या की महाराज. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. हे फक्त साधू संतांनी म्हणावं. ज्ञानोबरायला किती त्रास झाला. आपल्या सर्व इथं बसलेल्या सर्व परमार्थिक व्यक्तींना, सर्व परमार्थिक ज्यांचं खूप प्रेम वारकरी संप्रदायावरती आहे, त्या व्यक्तींना ज्ञानोबरायाच्या सोहळ्यासाठी जाणं होईल नाही होईल, पण इथं स्वतः भगवान परमात्माला घेऊन आलेत. किती छान मंदिर, किती छान आपण सुद्धा सजवतात, किती छान पूजा करता महाराज, किती छान पूजा. तुम्हाला एक सांगू अजून, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. इथं केलेली पूजा, इथं केलेलं अन्नदान, इथं उचललेला कचरा, इथं वाजवलेला मृदंग, इथं कोणतंही काम असू द्या, आपण जर ते काम केलं ना तर तये जोडी पार नाही. नक्कीच तो भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. का? कारण की साधू संतांनी हे आपल्याला करून ठेवले, फक्त आयतं येऊन भजन करायचं. ज्ञानोबरायला किती त्रास झाला, किती त्रास झाला महाराज त्यावेळेस. ज्या वेळेस ज्ञानोबराय झोळी घेऊन आळंदीमध्ये जायची मधुकरीसाठी, झोळी कोरांना मिळायचं, काही कोरांना असायचं, काही शिदा असायचा. ऐका, ज्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा 729 वर्ष झाले ज्ञानोबरायला समाधी घेऊन, पण ऐका आजही आपण त्यांचा जय जयकार करतोय. का करतोय? ज्ञानोबरायची झोळी हिसकावून घेतली. कोणी घेतली? विसोबानी घेतली. झोळीमध्ये पाहिलं, काही शिदा होता, काही कोरान्न होतं. लक्ष द्या माझ्याकडे, ते चित्र डोळ्यासमोर आणा. किती त्रास दिला साधू संतांना या मंडळींनी त्यावेळेस, किती त्रास दिला. झोळी हातातली घ्यायची, झोळीमध्ये पाहायचं, काही शिदा असायचा, काही कोरान्न असायचं. ते शिदा, ते कोरान्न खाली टाकायचं, मोरीत लोटून द्यायचं. पिठावरती अशी काठी फिरवायची. का? परत भरू नये म्हणून. पिठावरती काठी फिरवायची. आणि ऐका, ज्या वेळेस रिकामी झोळी सिद्ध बेटात जायची ना, त्यावेळेस ते चित्र डोळ्यासमोर आणा. त्यावेळेस 5 वर्षाची मुक्ताई वाट पाहायची झोळीची. दादा येईल, दादा येईल, मला जेवण करायचं आहे, मला भूक लागली आहे, येईल माझा दादा, येईल माझा दादा, मला जेवण करायचं आहे. 5 वर्षाची मुक्ताई वाट पाहते. ऐका, ठरल्याप्रमाणे झोळी गेली, सिद्ध बेटामध्ये झोळी गेली. मुक्ताईने ती झोळी घेतली. मुक्ताईच्या हातात ज्ञानोबरायने झोळी दिली. आणि ऐका, झोळीमध्ये पाहिलं तर काहीच नव्हतं, आणि समोर पाहिलं तर समोर दादाही नव्हता. कुठं गेला असेल दादा? इकडं तिकडं पाहिलं, उघडी होती ताटी, आता बंद दिसते. आणि ज्या वेळेला ताटी बंद दिसते ना, त्यावेळेला नक्कीच दादा ताटीमध्ये बसलेला असावा. मुक्ताईने त्या झोपडीच्या खिडकीतून पाहायचं, दादा बसलेला होता, नुसता बसलेला नव्हता. दादाचं डोकं गुडघ्यात होतं, नुसतं गुडघ्यात नव्हतं, तर दादा रडत होता महाराज. ज्या ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचे जे ज्ञानोबराय पाया झाले, त्या ज्ञानोबरायला किती त्रास झाला, रडावं लागलं. त्यावेळेस आपल्या मुक्ताईचे शब्द ऐका, 5 वर्षाच्या मुक्ताईचे शब्द ऐका. मुक्ताई म्हणते, दादा रडू नको, दादा रडू नको.
अरे आज मी उपवासी राहील रे दादा, आज मी जेवण नाही करणार रे दादा, आज मी पाणी पिऊन माझं पोट भरेल रे दादा, पण ऐक ना दादा, रडू नको, ऐक ना दादा, अरे आई वडील गेल्यानंतर आम्ही तुझ्या समोर जीवन जगलो रे, तुमच्याकडे बघून आम्ही जीवन बघून जगलो रे, ऐक ना दादा, रडू नको, रडू नको. अरे लोकांनी त्रास देणं हे लोकांचं काम आहे, साधूने सहन करणं हे साधूचं काम आहे. हो, आणि त्यावेळेस मुक्ताई आईसाहेबांचे शब्द ऐका. जिभदाताने चाबिली, जिभदाताने चाबिली, कोणी बत्तीशी काढिली, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. ऐका परिणाम, ऐका. साधू संतांनी त्रास, साधू संतांना त्या मंडळींनी त्रास दिला, पण मुक्ताईने त्या विसोबाला प्रसाद दिला, तो म्हणजे मांड्याचा प्रसाद दिला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. त्रास करणाऱ्यावरती सुद्धा साधू संतांनी उपकार केले, सायासाने परमार्थ केला. किती सायासाने केला. देवतीही बळे धरीला, सायासे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देवतीही बळे धरिला, सायासे करुनियानाश. उपाधीचा दोन उपाधी आहेत, एक आंतर उपाधी आणि दुसरी बाह्य उपाधी. दोन्हीही उपाध्या टाकून दिल्या. देवतीही बळे धरिला, सायासे करुनियानाश. उपाधीचा अजून कशाचा त्याग केला. अभंगाचं दुसरं चरण. पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा. सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन तेची झाले, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा. सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन तेची झाले, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, पूर्व पक्षी धातू धिकारिले जागा, धिकारिले तुमचा सप्ताह आम्हाला ऐकायला मिळाला नाही, तुमचे वारकऱ्यांचं दर्शन आम्हाला झालं नाही. ऐका ना महाराज, परत करा की सप्ताह. कोण म्हणते? चोरडिया सेठ. जे मित्र जोग महाराजांना विनंती करतायत, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले म्हणजे काय? जोग महाराजांना विनंती करतायत चोरडिया सेठ, एकदम जवळचे मित्र. महाराज करा की सप्ताह. महाराज म्हणतायत तुमची जर इच्छा असेल बघायची वारकऱ्यांना,
तर पुढच्या वर्षी या तिथीला या, आपण कार्यक्रम करू. पण चोरडिया सेठ त्यांचे मित्र होते, महाराज मला याच वर्षी सप्ताह बघायचा आहे. आपलं काय महाराज, आज आहे उद्या नाही, पण कार्यक्रम करा ना महाराज, विनंती करा ना महाराज. महाराज म्हणतायत जमणार नाही. अहो ती तिथी ठरलेली असती, ते कीर्तनकार ठरलेले असतात. 100 वर्षापूर्वीचा कार्यक्रम जमणार नाही. बोलता बोलता सेठ एक वाक्य बोलले, महाराज किती खर्च आला. 100 वर्षापूर्वीचे जोग महाराजांनी सांगितलं 50,000 रुपये खर्च आला. 100 वर्षाचे 50,000 रुपये. महाराज देतो की 50,000 रुपये, करा की सप्ताह. महाराज म्हणत होते, चोरडिया सेठ अरे मित्रा, आम्ही जर नेम मोडले, आम्ही जर असं सप्ताह जर पैशासाठी जर आम्ही करू तर ऐका, चोरडिया सेठ पाठीमागून येणारा विद्यार्थी, पाठीमागून येणारा वारकरी, पाठीमागून येणारे महाराज मंडळी नक्कीच नियम मोडल्याशिवाय राहणार नाही. ऐका मित्रा, ऐक चोरडिया सेठ, आता आम्हाला तो कार्यक्रम करता येणार नाही, पुढच्या वर्षी करू. करावा लागेल महाराज, तुम्ही माझ्या जवळचे मित्र आहात. बोलता बोलता अजून एक वाक्य बोलला गड्या. काय बोलला तो? म्हटला महाराज 1,00,000 रुपये देतो. किती लाख? 1,00,000. 100 वर्षापूर्वीचे. आता करायला पाहिजे का नाही? महाराज ते सद्गुरू जोग महाराज होते. आज ज्या जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अनेक कीर्तनकार, तिथं फी नाही, तिथं कोणाला विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, असं सद्गुरू जोग महाराजांचं कार्य आहे. महाराज म्हणतात, चोरडिया सेठ तुम्ही जर 1,00,000 रुपये देता म्हणताय ना, तरीसुद्धा आम्ही सप्ताह करणार नाही, आम्ही आमचे नियम मोडणार नाही. पण बोलता बोलता मित्राच्या नात्याने चोरडिया सेठ बोलत होते. बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले, अहो महाराज, अहो 1,00,000 रुपये देणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही, करा की सप्ताह. पण ऐका, हे वाक्य ऐकल्यानंतर जोग महाराजांचे डोळे लाल झाले. जोग महाराजांना आता राग आला. जोग महाराज म्हणताय, आमच्या वारकरी संप्रदायाला विकत घेताय का चोरडिया सेठ? अहो तुम्ही जवळचे मित्र आहात म्हणून तर एवढा वेळ तुमची विनंती करत होतो, जमत नाही. पण ऐका चोरडिया सेठ, आता सेठ म्हणून तुम्हाला बोलतो, आता मित्र म्हणून बोलत नाही. ऐका सेठ, तुम्ही म्हणताय ना 1,00,000 रुपये देणारा माणूस भेटणार नाही, पण आता ऐका, 1,00,000 रुपयाला लाथ मारणारा महाराज भेटणार नाही, घेऊन जा तुमचे. याला म्हणतात पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. या साधू संत मंडळींनी धातूचा त्याग केला आणि जनाचा कसा त्याग केला. त्या गुहेमध्ये राहायचं, त्या गुहेमध्ये विंचू आला, भला मोठा विंचू आला, तरी सुद्धा महाराज त्या विंचवाला मान दिला नाही. दगडाची काहीतरी दगडासारखा पाऊस असं काहीतरी मी वाचलं, त्याच्यामध्ये दगडं पडायची मोठमोठाले, असं वाटायचं इथून पळून जावं, तरीसुद्धा देवा तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही. विंचू यायचा, दगड यायचा, साप यायचा. इतकी साधना केली, इतकी साधना केली योगीराज बालदास महाराजांनी. किती साधना केली, किती साधना केली. कशाचा त्याग केला? धनाचा त्याग केला. आणि जनाचा त्याग कशासाठी केला? त्या देवाला आपलंसं करण्यासाठी या जनाचा त्याग केला. कसा केला? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्ष आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. ऐका, जनाचा त्याग केला, जनाने त्रास दिला, तरी सुद्धा समाजाला दोषी नाही ठरवलं. समाजाला त्रास साधू संतांनी दिला नाही. उलट महाराज त्या देवाला आवाज द्यायचा. ज्या वेळेस जनाबाई देवाला आवाज द्यायच्या ना, किती त्रास दिला जनाबाईला, या समाजाने किती त्रास दिला. तरी सुद्धा जनाबाई म्हणते, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. जनाचा त्याग केला, धनाचा त्याग केला, स्वये जनार्दन तेचे झाले
काही मंडळी म्हटले आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचंय. तुका म्हणे यासी नचली तातडी. इथं आल्यानंतर घाई करायची नाही. हळूहळू हळूहळू कमीत कमी दिवसातून 5 मिनटं तरी त्या देवाचं भजन करायचं. तुका म्हणे यासी नचली तातडी अनुभवे गोडी येईल कळो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यावर. ऐका कशासाठी सांगतोय, जास्त धावपळ करायची नाही. ऐका 600-700 किलोमीटर प्रवास करून आलोय तरीसुद्धा इतकी ऊर्जा कुठून मिळते, ह्या साधू संतांच्या आशीर्वादामुळे मिळते. म्हणून एकच काम करायचं गड्या. काय करायचं, दिवसातून कमीत कमी 5 मिनटं त्या देवाचं भजन करायचं. आयुष्यभर भगवान परमात्मा तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्याच्यासाठी आपण धावपळ करतोय ना, 5 मिनटं आपण योगीराज महाराजांचं भजन करायचं, बालदास महाराजांचं भजन करायचं. आयुष्यभर आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मग धावपळ करण्याची काय गरज आहे? 5 मिनटं भजन करायचं, रोज करायचं. आणि ज्याच्यासाठी धावपळ करतोय ना, ती व्यक्ती, ती वस्तू कुठपर्यंत सोबत आहे ऐका. आता शेवटचं, कुठपर्यंत सोबत आहे. प्रत्येक व्यक्ती ऐका. हिंदीमधून सांगितलंय. आपण सर्व काही मुंबईकर मंडळी आहात. हिंदीमधून सांगितलंय. काय सांगितलंय ऐका. कोण कोण कुठपर्यंत. साथी है मित्र गंग के जलबिंदु पान तक. मित्र कंपनी जोपर्यंत खिशामध्ये खळखळाट आहे तोपर्यंत. साथी है मित्र गंग के जलबिंदु पान तक. गंगेला पाणी आहे तोपर्यंतच तिला महत्व. अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे उस मशान तक. बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक. ओ इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. रे मनी 2 दिन का मेला रहेगा. कायम न जग का झमेला रहेगा. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. इससे तो आगे. रोज कमीत कमी 5 मिनटं त्या देवाचं भजन नक्की सर्वांनी करायचं. तुकाराम तुकाराम. कार्यकर्त्यांना बळ यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा व्यक्तींची गरज आहे महाराज. असा कार्यक्रम छान झाला पाहिजे. म्हणून सर्व आपण ट्रस्ट मंडळींचे खूप खूप धन्यवाद. माझे सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यावरती एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा. 300, 350, 400 किलोमीटरवरून ही मंडळी इथं आलेत. तुम्ही म्हणता महाराज यांना काही काम नसेल, यांच्याकडे काही खायला नसेल किंवा यांना काही कळत नसेल. अशातली गोष्ट नाही महाराज. आमच्या नारायण महाराजांचं आळंदीला बांधकाम चालू आहे. एका गुंठ्यामध्ये त्यांचं बांधकाम चालू आहे. आमचे राम महाराज चांगले ऊसाचे बागायतदार आहेत. आणि आमचे हे जे भागवत महाराज आहेत ना, त्यांनी त्यांच्या वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली महाराज. स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि या भागवत महाराजांनी आपल्या वडिलांची सेवा केली. म्हणजे आमचे हे रवींद्र महाराज असतील, मृदंगाचे एवढे मोठे क्लास आहेत त्यांचे पुण्यामध्ये, तरीसुद्धा ही माणसं 8 दिवस आपल्याकडे राहणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती, आपल्याला एखादं चाल चांगली वाटली, मृदंग छान वाटला किंवा ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी अशी छान वाटली की आपण काय करायचं. आपण घरी आपला मुलगा चांगला पास झाला, घरी आपला मुलगा जर चांगल्या मार्काने आपल्याकडे रिझल्ट किंवा ते घेऊन आला तर आपण त्याला काय करतो, एक 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपये, बस का?
असं काहीतरी त्याला बक्षीस देतो का नाही? हां, तसं ही मुलं आहेत, आपली मुलं आहेत, वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मुलं आहेत. मला सांगा ना, आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे? आपण किती आहेत? आजही आळंदीवरून आपल्याला गुणवान बोलवावे लागतात. याचा अर्थ एवढाच आहे की वारकरी संप्रदायावरती लोकांचं प्रेम कमी झाले. पण जी मंडळी आहेत, जी कमी मंडळी आहेत, त्याच्यावरती प्रेम करणं ही आपली जबाबदारी आहे. एखाद्याला वाटलं विषय राहिला की तो, एखाद्याला वाटलं चाल छान झाली, मृदंग छान झाला, ओवी छान झाली, की आपण त्यांना असे 500 रुपये दक्षिणा म्हणून काय कमाल झाली तुमची. अहो, कोल्हापूरकर मंडळीचं गोकुळ दूध लय प्रसिद्ध आहे. नाही का प्रसिद्ध? नाही का प्रसिद्ध? अहो महाराज, किती छान गायलं हो तुम्ही, किती छान गायलं हो महाराज. अहो घ्या ना, हे 500 रुपयाची दक्षिणा राहू द्या. तुमचे 500 रुपये वाया जाणार नाहीत. कोणी त्याची दारू पिणार नाही, कोणी त्याची पुडी खाणार नाही, कोणी त्याचं व्यसन करणार नाही. मग ते 500 रुपये कुठं जाणार? आळंदीमध्ये एखादा ग्रंथ घेणार, आळंदीमध्ये एखादं धोतर घेणार, असं पांढरं शुभ्र शर्ट घेणार, असा छान उपरणं घेणार. तुमचे 500 रुपये वाया जाणार नाही. ते ज्ञानोबरायला ती दक्षिणा गेली असं आपण समजायचं. ज्ञानोबराय आपल्या गावामध्ये आलेत. अशी ही मंडळी, सेवा करणारी मंडळी आहेत. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. आमचे पाटील भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे दत्ता महाराज 600 किलोमीटर मला घेऊन आले गाडी चालवत, आणि आता 250 किलोमीटर आळंदीला. उद्या सकाळी समाधीचं कीर्तन, 8 ते 10 कीर्तने. महाराज वेळेत यायचं, महाराज उशीर करू नका. म्हणलं काळजीच करू नका, आलोच मी महाराज. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.